महाराष्ट्रातील काजू उत्पादन देशात प्रथम क्रमांकावर आहे. मात्र काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करण्याची 31 ऑगस्ट ही तारीख निघून गेल्यानंतर अनेक शेतकरी मात्र या अनुदानापासून वंचित राहिले होते. हीच बाब काजू उत्पादक शेतकरी काजू मंडळाचे संचालक परशुराम पाटील यांनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे तात्काळ निवारण करत राज्य सरकार आपल्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून काजू उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाहीत असे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुदान अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली असून काजू उत्पादक शेतकऱ्यांना अर्ज आता करता येणार आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि पालघर अशा जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार मिळवून देणारे महायुती सरकार हे खऱ्या अर्थाने रयतेचे सरकार असल्याचे शेतकऱ्यांकडून त्यांचं कौतुक होते.